आता एक अत्यंत महत्त्वाची आरोग्यविषयक बातमी आपण पाहणार आहोत। संपूर्ण देशात आरोग्य क्षेत्रामध्ये पथदर्शी ठरणारा एकमेव प्रकल्प म्हणजे इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प। आरोग्य क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडवणाऱ्या या महत्त्वाकांक्षी आरोग्य प्रकल्पाच्या स्थळ निश्चितीसाठी लवकरच उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून प्रकल्पाला अंतिम रूप दिले जाणार आहे, अशी माहिती शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी नारायणगाव येथील संपर्क कार्यालयात दिली। याबाबत 4 दिवसांपूर्वी पुणे येथे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्पाच्या संभाव्य जागेबाबत महत्त्वाची बैठक घेण्यात आली। याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, पीएमआरडीचे आयुक्त सुहास दिवसे व खासदार डॉक्टर कोल्हे उपस्थित होते। नारायणगाव येथे झालेल्या बैठकीत सहाय्यक वनसंरक्षक अमित विसे, संदेश पाटील तसेच जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस, जुन्नर वन विभागातील जुन्नर, शिरूर, आंबेगाव, खेड तालुक्यातील वनक्षेत्रपाल अनुक्रमे अजित शिंदे, मनोहर मसेकर, महेश गारगोटे, प्रदीप रौंधळ व योगेश महाजन हे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते। दरम्यान जुन्नर, आंबेगाव, शिरूर किंवा खेड या तालुक्यापैकी एका ठिकाणी वन विभागाची सुमारे 300 एकर जागा निश्चित करावी असे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले होते। त्यानुसार पुणे येथे बैठक झाल्यानंतर रविवार दिनांक 15 रोजी खासदार डॉक्टर कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयात वन अधिकाऱ्यांबरोबर ही बैठक पार पडली। इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प होण्यासाठी खासदार डॉक्टर कोल्हे यांनी आतापर्यंत राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय आरोग्यमंत्री, राज्याचे आरोग्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार व अपर मुख्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांच्याकडे प्रकल्पाचे सादरीकरण करून पाठपुरावा केला आहे। दरम्यान फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट 1980 नुसार जेवढी जागा वन विभागाची घेतली जाईल तेवढीच जागा शासनाची गायरान अथवा शासन मालकीची जागा वन विभागाला वृक्षारोपण करून द्यावी लागणार आहे, अशी माहिती वन अधिकाऱ्यांकडून देण्यात आली। दरम्यान शिरूर येथे होणाऱ्या वनपर्यटन प्रकल्पाची व जुन्नर येथील संभाव्य बिबट सफारी प्रकल्पाची माहिती देखील खासदार डॉक्टर कोल्हे यांनी वन अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली। ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज, नारायणगाव।